रव्याचे लाडू करायचे म्हटले की पाक बऱ्याच जणांना जमत नाही आणि फक्त बेसनाचे करायचे म्हटले तर बऱ्याच वेळेस त्यामध्ये जर तूप थोडंसं जास्त झालं किंवा कमी झालं तर एकतर लाडू वळले जात नाहीत किंवा मग टाळ्याला चिकटत राहतात। तर आज आपण रवा आणि बेसन दोन्ही वापरून पाक वगैरे अजिबात न बनवता तुपाचं अगदी योग्य प्रमाण घेऊन रवा बेसनाचे पेढ्यासारखे खुसखुशीत लाडू बनवणार आहोत। इथे तुम्ही रिझल्ट पाहू शकता, एकदम खुसखुशीत आणि दाणेदार असा आपला हा लाडू बनून तयार आहे। आज आपण एकदम वेगळ्या पद्धतीने हे लाडू बनवणार आहोत। इथे आपल्याला पाक करत बसण्याची अजिबात गरज नाही। शिवाय घरी वजनी प्रमाण घेणं काही आपल्याला शक्य नसल्यामुळे आपण वाटीच्या अगदी सोप्या प्रमाणामध्ये हे सगळं साहित्य मोजून घेतलेलं आहे। रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या। सुरुवात करूयात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुपाचं प्रमाण। तुपाचं प्रमाण जर योग्य नसेल तर लाडू एकतर बसले जातात नाहीतर वळले जात नाहीत। तर इथे मी पाऊण वाटी तूप घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। पाऊण वाटी तुपामधलं 4 चमचे तूप मी या कढईमध्ये घेतलं। तूप वितळलेलं आहे। आता यामध्ये आपण 2 वाट्या बारीक रवा घालूयात। ज्या वाटीने आपण तूप मोजलेलं आहे त्याच वाटीने मी रवा देखील मोजून घेतलेला आहे। इथे आपण बारीक रवा वापरलेला आहे। शक्यतो रव्याचे लाडू बनवताना बारीकच रवा वापरावा। मोठा रवा जर तुम्ही वापरला तर त्याची कचकच लाडूमध्ये लागते। इथे 2 वाट्या रवा मी घातला। आता हा रवा छान खमंग असा भाजून घ्यायचा। मंद आचेवर अधूनमधून हलवत हा रवा आपल्याला गुलाबीसर रंगावरती भाजून घ्यायचा आहे। रवा भाजताना एकदम तूप टाकायचं नाही, ते थोडं थोडं करून टाकायचं म्हणजे रवा छान फुलून भाजला जातो आणि त्याची कचकच आपल्या लाडूमध्ये लागत नाही। सुरुवातीला आपण 4 चमचे तूप घातलं आणि रवा भाजता भाजता एक एक चमचा तूप मी यामध्ये घालत गेले। तर 2-3 मिनिटाच्या गॅपनी मी 3 वेळा यामध्ये एक एक चमचा तूप घातलं, म्हणजेच एकूण आपण 7 चमचे तूप यासाठी वापरलेलं आहे। काही वेळानंतर तुम्ही पाहू शकता रवा छान गुलाबीसर रंगावरती भाजला गेलाय। हा 2 वाटी रवा भाजण्यासाठी मला साधारण 9 ते 10 मिनिटं लागलेली आहेत। रवा छान भाजून झालेला आहे। गॅस बंद करूयात आणि हा रवा आपण थंड करण्यासाठी बाजूला काढून ठेवूयात। आता याच कढईमध्ये मी बेसन भाजून घेणार आहे। तर त्यासाठी यामध्ये मी 4 चमचे तूप घेतलं। तुपामध्ये बेसन अगदी खमंग असं भाजून घ्यायचं आहे। रव्यापेक्षा बेसन भाजण्यासाठी थोडासा वेळ लागू शकतो। बेसनाचा कच्चा स्वाद पूर्णपणे निघून जाईपर्यंत आपल्याला ते भाजावं लागतं। त्यामुळे बेसन भाजताना अजिबात गडबड करायची नाही। मंद आचेवरती अगदी खमंग असं हे बेसन आपल्याला भाजून घ्यायचं आहे, नाहीतर आपले लाडू म्हणावे तितके स्वादिष्ट होत नाहीत। तर आपण 2 वाट्या रवा घेतला होता, त्यासाठी 2 वाट्याच बेसन घ्यायचं आहे। बेसन व्यवस्थित मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यायचं। त्यामध्ये एखाद्या वेळेस गुठळी किंवा हरभरा डाळीची कचकच असू शकते, तर ती यामध्ये नाही आली पाहिजे। बेसनामध्ये देखील थोडं थोडं करून आपण तूप घालूयात। तर आता मी पुन्हा 2 चमचे यामध्ये तूप घातलं। असं थोडं थोडं तूप घातलं की बेसन देखील खमंग भाजलं जातं। सुरुवातीलाच तुम्ही जर जास्त तुपामध्ये बेसन भाजायला गेलात तर बेसन परतण्यासाठी थोडंसं जड जाऊ शकतं आणि त्यामुळे हात वळू शकतात। त्यामुळे असं थोडं थोडं तूप घालायचं आणि बेसन खमंग असं भाजून घ्यायचं। आता मी उरलेलं सर्व तूप यामध्ये घालून घेते। तर पाऊण वाटी तूप आपण दोन्ही पदार्थ भाजण्यासाठी वापरलेलं आहे। इतकं तूप यासाठी पुरेसं आहे। 2 वाट्या रवा आणि 2 वाटी बेसन यासाठी पाऊण वाटी तूप अगदी पुरेसं होतं। जर बेसनामध्ये अशा प्रकारे गुठळ्या बनत असतील आणि उलटण्याने त्या मोडता येत नसतील तर असा ग्लासचा उपयोग करून तुम्ही त्या गुठळ्या मोडून घेऊ शकता। तर इथे तुम्ही पाहू शकता काही वेळाने छान बदामी रंग आलेला आहे बेसनाला। तर इथे आपलं हे बेसन भाजून झालेलं आहे। हे बेसन भाजण्यासाठी मला 20 ते 22 मिनिटं लागलेली आहेत। पूर्णपणे मंद आचेवरच मी हे बेसन खमंग असं भाजून घेतलेलं आहे। आता आपण बाजूला ठेवलेला रवा यामध्ये घालूयात। हा 2 वाट्या रवा या बेसनामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। आता यामध्ये आपण 2 वाट्या पिठी साखर घालणार आहोत। पिठी साखर आधीच तयार करून घ्यायची। तुम्ही जर ऐन वेळेला पिठी साखर तयार करायला घेतली तर हे जे मिश्रण आपण बनवून ठेवलेलं आहे ते एकतर थंड होतं, नाहीतर मग खाली तळाला लागू शकतं। तर आपल्याला असं नको आहे। हे मिश्रण जे आहे ते गरम गरम असतानाच आपल्याला यामध्ये पिठी साखर ॲड करायची असते। त्यामुळे पिठी साखर आधीच बनवून ठेवायची। तर यामध्ये मी 2 वाट्या पिठी साखर व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली। आता चवीपुरती यामध्ये वेलची पावडर घालूयात। तुम्ही हवं तर जायफळची थोडीशी पावडर देखील यामध्ये घालू शकता। इथे मी अर्धा चमचा वेलची पूड घातली। गॅस बंद केला आणि ही वेलची पूड यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली।
इथे आपलं हे रवा बेसनाच्या लाडूसाठीचं मिश्रण बनवून तयार आहे, पण हे अजून खूप गरम आहे, ते आपल्याला थंड करून घ्यावं लागेल. अगदीच थंड करायचं नाही, हाताला सोसवेल इतपत कोमट असलं तरीही चालेल. तर इथे मी काही वेळानंतर हे मिश्रण तुम्हाला दाखवते आहे. हाताला सोसवेल इतकं कोमट झालेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता अगदी छान खुसखुशीत झालेलं आहे आपलं हे मिश्रण. आता हे मिश्रण तुम्हाला खूपच ड्राय वाटत असेल आणि याचे जर तुम्ही लाडू वळायला गेलात तर याचे लाडू अजिबात तुम्हाला वळता येणार नाहीत. तर त्यामुळे आता हे जे मिश्रण आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं घेऊन आपल्याला 3-4 सेकंदासाठी फिरवून घ्यायचं आहे. अगदी जास्त फिरवायचं नाही, फक्त 3-4 सेकंद फिरवायचं. यातलं जे तूप आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये निर्माण होणाऱ्या उष्णतेमुळे वितळायला लागतं आणि हे अशा प्रकारचं मिश्रण आपल्याला मिळतं. आणि आता या मिश्रणाचे आपण अगदी सहजपणे लाडू वळून घेऊ शकतो. पाक बनवण्याचं कोणतंच टेन्शन न घेता अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्ही हे लाडूचं मिश्रण बनवू शकता. तर इथे आपलं हे सर्व मिश्रण बनवून तयार आहे. तुम्ही पाहू शकता अगदी खुसखुशीत असं हे मिश्रण लागतं आहे हाताला आणि आता याचे आपण अगदी सहजपणे लाडू वळू शकतो. तर आता हे जे मिश्रण आपण बनवलेलं आहे ते थोडंसं ड्राय वाटत असेल तुम्हाला, तर तुम्ही यामध्ये आणखीन एखाद चमचा तूप वापरू शकता. पण तूप यामध्ये घालताना थोडं थोडंच घालायचं. अर्धा चमचा घालून बघा. जर तुमचे लाडू वळले जात असतील तर त्यापेक्षा जास्त तूप घालायचं नाही. नाहीतर मग लाडूला म्हणावा तसा शेप येत नाही आणि ते गोल गरगरीत दिसत नाहीत. समजा यामध्ये तूप थोडंसं जास्त झालं असेल, चुकून एखाद्या वेळेस एखाद चमचा जास्त तूप यामध्ये पडलं, तर एखाद्या तव्यावरती बेसन छान खमंग असं भाजून घ्यायचं. बेसन भाजताना त्यामध्ये तूप अजिबात वापरायचं नाही आणि असं भाजलेलं बेसन यामध्ये घालायचं. म्हणजे जरी तूप जास्त पडलं असेल तरी लाडू छान बांधता येतात. आणि इथे पहा आपला गोल गरगरीत असा हा रवा बेसनाचा लाडू बनून तयार झालेला आहे. एखादं आवडीचं ड्रायफ्रूट यावरती तुम्ही लावू शकता किंवा ड्रायफ्रूटचे तुकडे करून जरी तुम्ही या मिश्रणामध्ये टाकले तरीही चालतं. लाडूचा शेप, लाडूचा कलर आणि लाडूची चव देखील एकदम जुळून आलेली आहे. लाडूचा कलर आणि शेप इथे तुम्ही पाहू शकता, पण त्याची चव पाहण्यासाठी तुम्हाला हे लाडू तुमच्या घरी नक्कीच करून बघावे लागतील. अशाच प्रकारे आपण सर्व लाडू बनवून घेऊयात. एकदम दाणेदार, चविष्ट आणि अजिबातच कचकच न लागणारे अगदी सोप्या पद्धतीने बनवलेले हे रवा बेसनाचे लाडू इथे बनून तयार आहेत. यातला एक लाडू आपण फोडून पाहूयात आणि तुम्ही पाहू शकता अगदी पेढ्यासारखा खमंग आणि खुसखुशीत असा आपला हा दाणेदार लाडू बनवून इथे तयार झाला. तुम्हालाही जर पाक बनवायचं टेन्शन असेल तर अशा प्रकारे बिना पाकाचे मिक्सरच्या भांड्यात बनवलेले हे रवा बेसनाचे लाडू तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे याचा उपयोग इतरांना देखील होईल. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या सोप्या आणि प्रमाणबद्ध रेसिपीसोबत. तोपर्यंत तुमचा निरोप घेते. धन्यवाद.